चला जाऊया मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती बिगेश आणि हलक्या हाताने ढकलून काढलाय. चला पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतो. एका बाजूला मुख्य पंच बिट्टू आणि दुसऱ्या बाजूला दोन पंच आपण पाहू शकतो सलमान आणि लल्ला. पंचांच्या भूमिकेमध्ये बोलूयात मॅचकडे. एक चेंडू झालाय, एका धावेने श्री गणेशा केलाय तो म्हणजे धावफलकाचा. एक चेंडू एक असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि पुढचा चेंडू बिगेश याचा सामोरे जाईल तो म्हणजेच उत्कर्ष. फटका लगावलाय, कुठेतरी चेंडू खाली मनीष येतोय आणि बांधून ठेवण्यात यश मिळालंय फलंदाजाला. पाहूयात काय होतंय पुढच्या चेंडूवरती. हा एक डॉट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकतो बिगेश मार्फत मैदानाच्या आतमध्ये येते. दोन चेंडूवरती दोनदा निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजेच गोलंदाज बिगेश. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. उत्कर्षला कुठेतरी बांधून ठेवलंय म्हणजे गोलंदाज बिगेश यांनी. पाहूया तसंच काहीसे होत आहे की परत आणि फटका सजवलाय उत्कर्षने. चांगला कलेक्शन, चांगली फेकी. तदरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि या धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजेच 2 धावा. चेंडूचा खेळ झालाय 4. सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. फटकेबाजी करून दिलेली नाहीये. सिंगल्स पण अवघड केलेत फलंदाजांसाठी. काहीतरी करावं लागेल इथून फलंदाजी दोन्ही फलंदाजांना. जाऊयात. 5वा चेंडू या पहिल्या षटकातला. गोलंदाजी मार्कवर बिगेश. फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू जाऊन आदळलाय पायांवरती. लेग बाईसच्या रूपात 1 धाव. धावसंख्येची वार्ता केली तर 3 धावा. एक वर्चस्व आपण पाहू शकला या षटकामध्ये गोलंदाजाचं. पाहूया हे वर्चस्व मोडून काढता येईल का, एक फटका सजवता येईल का. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता केली आहे. एक षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाल्यात 3 ऑन नो विकेट लॉस. पुन्हा एकदा प्रेक्षक आपण आजूबाजूला आहात. 11 वर्षाचा मुलगा आहे प्रतीक चौधरी. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा जर कोणाला भेटला तर. प्रतीक चौधरी, त्याचे वडील इथे आहेत. नक्कीच क्रिकेटचा क्रेज हा प्रत्येक वयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लहान मुलं असो, मध्यम वयाची मुलं असो किंवा एक सिनियर एज ग्रुपची लोक असतील, त्यांना देखील हा क्रिकेटचा खेळ आकर्षक करतो. तोच खेळ पाहायला कदाचित तो इथे आला असेल पण तो आता भेटत नाहीये, जरा लक्ष द्यायचं आहे. तदरम्यान आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणि काय होतंय, एक सुंदर फटका येतोय, चौकार येतोय अमोल यांच्या फळीतून. सुंदर फलंदाजी. कुठेतरी आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजी संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं पण हे वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना तो म्हणजेच फलंदाज अमोल 3 चेंडू 5 वर खेळतोय. त्याचे वैयक्तिक 5 धावा झाल्या तिथे पाहू शकता आपण. इथून काहीतरी मोठी कामगिरी करावी लागेल, त्याला एक चांगला खेळ करावा लागेल जर एक चांगला स्कोर धावफलकावर लावायचा असेल तर. पाहूयात काय होतंय. पहिल्याच चेंडूवर समर्थ याच्या चौकार लगावलाय. पुढचा चेंडू समर्थ याचा फटका सजवलाय. तिथे चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आणि तंबूच्या आसऱ्यास परतावा लागेल ते म्हणजेच फलंदाज अमोल याला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला होता अमोल यांनी. कुठेतरी असं वाटलं होतं की हे वर्चस्व जे गोलंदाजी संघाने जमवलंय मॅचमध्ये ते मोडून काढण्याचा चांगला प्रयत्न असेल त्याचा, पण तदरम्यान लगेचच कमबॅक केलाय तो म्हणजेच गोलंदाज समर्थ यांनी. एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुबन आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकता तो म्हणजेच उत्कर्ष पाटील. उत्कर्ष पाटील काय करतोय पाहूया आता. एक आणि इथे कुठेतरी आतापर्यंत जे बांधून ठेवलं होतं, जे प्रेशर बिल्ड केलं होतं, त्याच प्रेशरच्या रूपात षटकार आणि येतोय गडी बाद.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच तन्मय. दोन्ही सलामी फलंदाज जे होते ते तंबूच्या आसऱ्यास परत पाठवले. आता या नवीन फलंदाजांवरती जिम्मेदारी येऊन टेपली आहे ती म्हणजेच एक चांगला स्कोर उभा करण्याची. पण अजूनही आपण पाहू शकता तर वर्चस्व गाजवताना गोलंदाजीमध्ये तो म्हणजे संघ मायकॉफ. वाईड इथे कुठेतरी येताना आता चुकी घडते आणि या चुकीच्या मोबदल्यास 1 धावेने धावसंख्या वाढतीये 8 धावा. कुठेतरी धावफलक स्थिरावलंय अजूनही एकाच आकड्यावरती आणि तदरम्यान 2 आकड्यांमध्ये धावफलक बदललंय. चौकार शेवटचा चेंडू. चला 6व्या मैदानाच्या आतमध्ये हा फटका सजवला होता पण जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने सांगते होते या षटकाची. 1 धावेने धावसंख्या वाढतीये 13 धावा. अजून तरी वर्चस्व गाजवताना तो म्हणजेच गोलंदाजी संघ मायकॉफ. इथून कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. चांगल्या स्कोअरकडे जर पोचायचं असेल हा सामना जर जिंकायचा असेल तोच म्हणजे संघ धनसार यांना. पाहूयात काय होतंय. पहिला चेंडू आणि लेग साईडला ढकललेला चेंडू 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या वाढतीये ती म्हणजेच 14 धावा. या षटकाची सुरुवात एका सेन्सिबल सिंगलने केलेली आहे. आता शुभम फलंदाजी मार्कवरती. चला फटका सजवलाय आणि जातोय इन टू द गॅप. सुंदर अप्रतिम पुन्हा एकदा आपण जरा लक्ष द्यायचंय. एक 11 वर्षाचा लहान मुलगा प्रतीक चौधरी जर कोणाला भेटला असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. त्याचे वडील इथे चिंतेत आहेत, काळजी करत आहेत. जरा लक्ष द्यायचंय. कोणाला भेटला तर कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन कळवायचंय. प्रतीक चौधरी 11 वर्ष त्याचं वय आहे. बघा जरा कोणाला दिसतोय का कुठे जवळपास. प्रतीक चौधरी. चला फटका सजवलाय आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं कुणाल यांच्या मार्फत. स्वतःला पूर्णतः झोकून देताना. आणि जसं की मी सांगितलं मायकॉफ संघ यासाठीच ओळखला जातो. इथे कुठेतरी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि तीच साथ इथे देताना तो म्हणजेच क्षेत्ररक्षक कुणाल. सुंदर क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये चौकार 4 धावा अडवलेत त्याने. चला जाऊयात आतापर्यंत. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. या नंबरवरती व्हॉट्सअप मला व्हॉट्सअप करा ना. नंबर तुमचा द्या, मी हाय पाठवतो. व्हॉट्सअप करा. चला जाऊयात मॅच मध्ये. आणि इथे इन टू द हँड्स झेल बाद होतोय. तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय फलंदाजाला.
चला पाहूया. कुणाल गोलंदाजी मार्क वरती आणि इथे विकेट येतोय, गडी बाद होतोय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद. आणि इथे कुठेतरी चुकी घडत असताना वाईटच्या रूपाने एक धाव वाढतीये. येस आणि चेंडू जाऊन लागतोय पायावरती. एक धाव तदरम्यान एक धावेने. चला जाऊयात मॅचकडे. तर एक मुलगा जो हरवला होता तो भेटलेला आहे, सर्वांनी दखल घ्यायची आहे. धन्यवाद. जाऊयात मॅचकडे. आणि आतापर्यंतचा खेळ आपण जर पाहिला गेला तर 3 षटक 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिरावली 20 धावांवरती. 4 गडींच्या मोबदल्यात इथून एक आक्रमक खेळी करावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःला पूर्णतः झोकून देताना तो म्हणजेच बिगेश. मायकोफ संघाच्या बद्दल जर बोलावं जावं आतापर्यंत अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपण पाहिलं. पुढचा सामना असणार आहे TTS आणि साई गणेश सातपाटी A. टॉससाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे. TTS चिंचणी आणि साई गणेश सातपाटी A कर्णधार पाठवायचे आहेत. लगेचच टॉस केला जाईल. या सामन्याची जर वार्ता केली जाईल तर विजयासाठी एक छोटंसं 22 रनांचं टोटल असणार आहे. त्या दरम्यान आपण जाऊया टॉससाठी कर्णधार पाठवायचे आहेत. साई गणेश सातपाटी A विरुद्ध TTS चिंचणी. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकता समोरचा जो संघ आहे तो म्हणजे साई गणेश सातपाटी संघ. त्यांना आपण किती धावांपर्यंत रोखू शकाल आणि किती धावांपर्यंत रोखू इच्छिता जरा. सातपाटी म्हणजे मोठी टीम आहे. आम्ही 2 वेळा त्यांच्याबरोबर खेळले आहे. 2 वेळा आम्ही हारले आहे. पण ही वेळी आम्ही 100% देऊ. पण त्याला आम्ही 35-30 पर्यंत थांबू त्याला. ओके. जसं की आपण सांगितलं 2 वेळा सातपाटी संघ समोरासमोर खेळला आहे TTS चिंचणीचा आणि वर्चस्व आहे ते म्हणजे सातपाटी संघाचं. 30 ते 35 पर्यंत ते अडवणार आहेत. आपण फलंदाजी करताना प्रथम किती धावांचं लक्ष ठेवू इच्छिता TTS संघासाठी? असं काय स्ट्रॅटर्जी नसेल. आम्ही जास्तीत जास्त धावा प्रयत्न करू. ओके. कुठलाच आकडा आता सांगितलेला नाही. जास्तीत जास्त धावा. ऑल द बेस्ट तुम्हाला दोन्ही संघांना मॅचसाठी. वळूयात आपल्या मॅचकडे. दुसरी इनिंग घेऊन आपल्यासाठी पाहूयात मायकोफ विरुद्ध धनसार. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय आणि चेंडू जाऊन होते पायाला. त्या दरम्यान एक धाव येते. विक्की परदेसी यांनी मंचावर यायचंय.
विकी परदेसी, आयोजकांची विनंती आहे आपण मंचावर यायचे कृपया करून. विक्की परदेसी. वळूयात मॅचकडे. मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा बनवल्यात, एक शांत आणि स्तब्ध सुरुवात आपण पाहू शकता. कारण फटकेबाजी आणि आक्रमकतेची पाहायला गेलं तर तशी फारशी गरज नाही आहे या सामन्यामध्ये. एक छोटासा स्कोर चेस करायचा आहे आणि तेच सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना मनीष आणि आदित्य. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक एंडवरती मनीष. 5वा चेंडू उत्कर्ष याचा. एक सुंदर गोलंदाजी करावी लागेल उत्कर्ष याला जर हा सामना जिंकायचा आहे. आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला झाला तर 5 चेंडू 5 धावा, एक नॉर्मल आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण सजवताना उत्कर्षबद्दल सांगायचं झालं तर एक सुंदर समालोचक सुद्धा आहे उत्कर्ष. समालोचन सुद्धा सुरेख करतो आणि आता आपण त्याला पाहतोय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू आणि इथे स्वीपचा पटका सजवलाय. तदरम्यान चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावेने धावसंख्या वाढतीये 6 धावा. षटकाची समाप्ती. धावा झाल्यात त्या 6. पुढचे 18 चेंडू, धावा पाहिजेत ते 16. एक साधारणचा सामना तो म्हणजेच मायकॉफ संघासाठी. एक शांत आणि स्तब्ध सेन्सिबल क्रिकेट जर मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं तर इझिली हा सामना विजयी होऊ शकतो तो म्हणजेच संघ मायकॉफ. पण काहीतरी वेगळं, काहीतरी सुरेख करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये जर हा सामना जिंकायचा असेल तो म्हणजेच आई भवानी धनसार संघाला. पाहूया कशा प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जशा पद्धतीचं वर्चस्व आतापर्यंत मायकॉफ संघाने मैदानाच्या आतमध्ये गाजवलंय तेच वर्चस्व तसंच टिकवून ठेवणार का, शांतपणे सेन्सिबल क्रिकेटच्या साहाय्याने हा सामना विजयी करणार का, की मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं होणार. आई भवानी धनसार या संघाकडून काही उत्कृष्ट खेळी पाहायला मिळेल का. एक वेगळं आगळं वेगळं क्रिकेट करावं लागेल मैदानाच्या आत जर हा सामना जिंकायचा आहे उत्कर्ष अँड टीम यांना. चला गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तो म्हणजेच भावेश आणि सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज आदित्य. पाहूया. आणि इथे चुकी होत असताना आधीच धावा कमी आहेत आपल्याला अडवायसाठी. तदरम्यान चुकी होताना आणि 1 धावेने धावसंख्या वाढते इथे. पुढचा चेंडू भावेश यांचा आणि चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. एक षटक 1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पोहोचली ती 8. पुढचा चेंडू सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज मनीष आणि इथे फटका सजवला होता. कॉलिंग थोडीशी गडबड होताना एक चोरटी धाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. प्रवीण भाऊ यांचं आगमन झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं स्वागत असणार आहे आयोजकांच्या मार्फत, आमच्या सर्वांच्या मार्फत. मान्यवर हे स्पर्धेसाठी गरजेचे असतात कारण त्यांचा हात आपल्या पाठीशी असतो, म्हणून अशा सुरेख स्पर्धा यांचं आयोजन पार पडतं. प्रवीण भाऊ यांचं आगमन झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं मनापासून स्वागत आहे. वळूयात सामन्याकडे. आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजेच 10 चेंडू झाले ते 3. 1 षटक 3 चेंडू, धावसंख्या ती 10. आणि पाहूयात काय होतंय. हलक्या हाताने ढकलला चेंडू. एक साधारण शांत स्तब्ध आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना मनीष आणि आदित्य ही जोडी. चेंडू उरले ते 14, धावा पाहिजेत ते 11. पाहूया. एक अटीतटीचा जोर लावावा लागणार आहे धनसार संघाला जर हा सामना विजयी व्हायचा आहे तर. आणि काहीच वेगळं करायची गरज नाहीये तो म्हणजे संघ मायकॉफ. सुंदर डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय चेंडू. खेळ उरलाय तो 13 चेंडू 10 धावा. जाऊयात मॅच मध्ये. आणि हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. 2 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाल्या त्या 13. इथून पाहिजेत ते 9. चेंडू उरलेत ते 12. मॅच मध्ये
चला जाऊया लगेचच मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. इथून उर्वरित धावा आहेत त्या 9. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. एकदम कुड गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे शुभम याला. जर शेवटच्या षटकात मॅच न्यायची असेल किंवा शेवटच्या षटकात जास्तीत जास्त रन ठेवायचे असतील शेवटच्या गोलंदाजासाठी, अशी काहीतरी कामगिरी मैदानाच्या आत करावी लागेल शुभम यांना. तदरम्यान फलंदाजीच्या बाजूने पाहायला गेलं तर एक चांगलं सुरेख सेन्सिबल शांत स्तब्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा पाहिजेत त्या 8. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहू शकता तो म्हणजे संघ धनसार. पाहूयात काय निकाल येतोय याचा. हलक्या हाताने ढकलला चेंडू. चांगली धाव घेतली होती चेंडूवरती पण तदरम्यान 1 धाव पूर्ण. इथून पाहिलं तर 7 धावांची गरज. चेंडू उरलेत ते 10. चला पाहूयात फलंदाजी मार्कवरती मनीष. फटका सजवलाय. येतोय ब्रँडेड. मनीष यांच्या फळीतून चौकार. सुंदर. या इनिंग मधला पहिला चौकार आपण पाहिला. यापूर्वी देखील मनीष यांनी प्रयत्न केला होता पण तिकडे समोरच्या दिशेने तो फटका अडवला गेला होता. पण आता नो चान्स. सुंदर चौकार आला. आता फक्त उरलेत ते धावा 3. चेंडू उरलेत ते 9. 9 चेंडू 3 धावा आहे समीकरण मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी मायकोफ संघाला. आणि चौकार लगावतोय. सामना जिंकतोय तो म्हणजेच संघ मायकोफ. तुमचे मनापासून अभिनंदन आणि सामन्यात सहभागी झाल्याबद्दल धनसार संघ आपले आभार. धन्यवाद.